नमस्कार, मी भारती. माझं यूट्यूब चॅनल शिलवंत फॅमिलीमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज मी ही बघा जवळा सुकट आहे आपली ही बारीक. हिला आपण आता याची आपण चटणी बनवणार आहोत. तर चटणी कशा पद्धतीत करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे. जर तुम्ही माझ्या व्हिडिओला नवीन असाल तर आत्ताच तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा की अशाच नवीन नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन. तर चला, मी ती कढई गरम करायला ठेवली आहे. सर्वात पहिला आपल्याला जी सुकट आहे ती आपल्याला चांगली भाजून घ्यायची आहे. तर हिला आपण चांगली पहिला भाजून घेऊया. तर हे बघा, आपली सुकट जी आहे ती चांगली भाजली गेलेली आहे आपली जवळा. तर आपण गॅस बंद करून जवळाला आपण काढून घेऊया आणि थंड झाल्यावरती आपल्याला 2 ते 3 पाण्यामध्ये चांगली वॉश करून घेऊया. तर ही बघा, आपण चांगली वॉश केलेली आहे. 2-3 पाण्यामध्ये चांगली धुवून घेतलेली आहे. आणि ते मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि थोडंसं लसूण जे आहे ते मी यामध्ये घालते. आणि त्यानंतर मला इथे लगेच मीठ, मसाला आणि हळद घालणार आहे. तर हे बघा, मसाला जो आहे तो मी 2 चम्मच घातलेला आहे. हे बघा, मोठे मोठे 2 चम्मच घातलेले आहे. आणि हळद जी आहे ती मी अर्धा चम्मच घातलेली आहे. आणि ते आपण चवीनुसार मीठ घालूया. आणि पहिला आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊया. हे बघा, लसूण जो आहे तो आपण याच्यामध्ये चांगला बारीक करून घेतलेला आहे. त्यानंतर आपल्याला लगेचच यामध्ये जी सुकट होती ती घालायची आहे. आपली जवळा घालून घेऊया यामध्ये. यालाही मिक्सरच्या भांड्यामध्ये चांगलं वाटून घेऊया. हे बघा, आपण मिक्सरमध्ये बारीक अशी चटणी करून घेतलेली आहे वाटून. आणि त्यानंतर आता आपल्याला इथे हे बघा, इथे मी 2 कांदे घेतलेले आहेत. ते चांगले बारीक कापून घेते. हे कांदे आहेत ते आपल्याला बारीक चिरून घ्यायचे आहेत. तोपर्यंत मी काय करते, इकडे तेल गरम करायला ठेवते. एकच पळी तेल घातलेलं आहे, जास्त नाही. आणि तेल गरम करायला ठेवूया आपण. आणि हे कांदे आपण चांगले चिरून घेऊया. बारीक चिरायचे आहेत आपल्याला कांदे, कारण की आपली चटणी आहे त्यामुळे आपल्याला बारीक कांदा चिरायचा आहे. ही चटणी तुम्ही एकदा बनवून बघा, भाकरीसोबत, चपातीसोबत खा तुम्ही, खूप छान लागते. आणि यामध्ये जर तुम्हाला टॅमॅटो वगैरे घालायचा असेल तोही तुम्ही घालू शकता, असं काही नाही. कारण की मी तर नाही घातला टॅमॅटो. आणि ही चटणी नाही म्हणताना 2 ते 3 दिवस जर तुम्ही फ्रीजमध्ये एका डब्यामध्ये ठेवली तरीही राहते. जेव्हा वाटेल तेव्हा काढून खाऊ शकता. तर चला, आपण आपले कांदे जे आहेत ते चांगले चिरून झालेले आहेत. आणि माझ्या व्हिडिओला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून असंच तुम्हाला मी नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न. ते बघा, आपला कांदा जो आहे तो चांगला कापून झालेला आहे. आणि आपण कांदा आता तेल जो गरम करायला ठेवलेलं त्यामध्ये लगेचच कांदा घालूया आपण. आणि कांदा जो आहे तो चांगला आपण फ्राय करून घेऊया कलर येईपर्यंत. छान बघा, कांदा जो आहे तो चांगला आपला फ्राय झालेला आहे. आणि त्यामध्ये लगेचच आपण ही जी चटणी आहे ती घालणार आहोत. चांगली बघा, ही चटणी घालून घेऊया आणि चांगली फ्राय करून घेऊया तेलामध्ये. ते बघा, आपली चटणी जी आहे ती झालेली आहे. हे बघा, बघू शकता. यामध्ये आपण काढून घेऊया. जर तुम्हाला यामध्ये कोथिंबीर घालायची असेल तर ती तुम्ही घालू शकता. नाही, बघा, आपली चटणी जी आहे 1 आठवडाभर आपल्याला पुरणारी जवळा चटणी. जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवीन नवीन रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीन. आणि ही नक्की बनवून बघा. आणि ज्यांनी बनवली ना त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की सांगा.